कागल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल येण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत। तसंच जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांच्या पटसंख्या वाढीसाठी शिक्षकांनी कष्ट घ्यावेत असं आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं। कागलमध्ये विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते। यावेळी शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध आणि नवोदय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। कागल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं सत्कार समारंभ घेण्यात आला। शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध, नवोदय विद्यालय प्रवेशपात्र विद्यार्थी आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत निबड शाळा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ पार पडला। नामदार हसन मुश्रीफ, समरजित सिंह घाटगे, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचं कौतुक करत पुढील वर्षी अधिक चांगली कामगिरी करण्याचं आवाहन केलं। कागल तालुक्यानं प्रज्ञाशोध परीक्षेत चांगलं यश मिळवत अव्वल क्रमांक पटकावलाय। आता पुढील वर्षी तालुक्यानं शिष्यवृत्ती परीक्षेत चांगलं यश संपादन करावं असं स्पष्ट करत त्यांनी जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांची कमी होत असलेल्या पटसंख्येविषयी चिंता व्यक्त केली। मध्यमवर्गीय पालक आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी वाटेल ती किंमत मोजण्याकरता तयार आहेत। तसंच जिल्हा परिषद शाळात इंग्रजी, गणित आणि विज्ञान चांगल्या पद्धतीनं शिकवलं जात नसल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत। हे विषय चांगल्या पद्धतीनं शिकवण्यासाठी शिक्षकांनी कष्ट घेतले तर पटसंख्या सुधारण्यात निश्चित मदत होईल असा विश्वास नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला। यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी कागलची ओळख शिक्षणाचं केंद्र म्हणून निर्माण करण्याचं आवाहन केलं। शाळांची पटसंख्या वाढवणं, CSR निधीचा वापर करून शाळांचं डिजिटलायझेशन करणं तसंच विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, शिक्षण समिती सभापती शीतल यादव, सुरेश सोनगेकर, बाळासाहेब निंबाळकर, गटशिक्षण अधिकारी सारिका कासोटे यांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती सुवर्णा पाटील, उपसभापती इंद्रजित पाटील, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी अतुला कुर्डे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोदकुमार तारळकर, जिल्हा परिषद सदस्य शिवानी भोसले, शोभाताई फराकटे, सुवर्णा कांबळे, अनिलकुमार हेगडे, दत्तात्रय दंडवते, सुनीता माळी, रुपाली अंगज, दीपक सोनार, मनीषा पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी RS गावडे यांच्यासह विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते।